पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. इहैव तैर जित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सत्पुरुषांची महापुरुषांची वर्णनं आलेली आहेत. कधी योगाचा असेल, कधी भक्ताचा असेल, कधी आणखी कोणाचा असेल. स्थितप्रज्ञ, तर स्थितप्रज्ञ एवढा महत्त्वाचा आहे भगवद्गीतेमध्ये की ज्याच्यावरती विनोबासारख्या विद्वान माणसांनी लक्ष केंद्रित केलं आणि स्थितप्रज्ञ दर्शन हे त्यांच्या एका पुस्तकाचंच नाव आहे. एवढं महत्त्वाचं आहे. तर असे वेगवेगळे लोक तुम्हाला महापुरुष, वेगवेगळ्या महापुरुषांच्या कॅटेगरीज म्हणूयात आम्हाला, एक नमुने, आदर्श नमुने आपणाला भगवद्गीतेमध्ये भेटतात. गुणातीत. आणखी जर ही यादी लांबवायची झाली तर पण आपल्याला लांबवायची गरज नाही. तर अशा प्रकारे ज्ञानी पुरुषाचंही वर्णन आहे आणि ते सगळं एकाच ठिकाणी असं नाही, विखुरलेले असतील त्या प्रकारचे सगळे विवेचनं किंवा ते श्लोक. तर इथे ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलेलंच आहे अर्थात, पण भगवद्गीतेचा कुठला श्लोक आज मी म्हणतोय तर असे जे कुणी आहेत, कोण आहेत ते? इहैव, इह एव, इथंच, याच लोकात, इह लोकात, स्वर्गात, वैकुंठात किंवा मोक्षा देखील एक वेगळा लोकच आहे असं म्हणू शकतो आपण. तिकडे जायची गरज नाही. इहैव तैहि जितहा सर्गो कैहि, कुणी, 5व्या अध्यायामधला श्लोक आहे अर्थात. तर अगोदरच्या श्लोकामध्ये उल्लेख येतो. कुणी तर पंडिताः समदर्शिनः, सर्वत्र समबुद्धीने पाहणारे जे कुणी पंडित आहेत त्यांनी इथेच सर्ग, जन्ममृत्यूचं चक्र जिंकलं. का जिंकलं? तर त्यांचं मन जे आहे ते साम्यावस्थेमध्ये स्थिर आहे. साम्ये स्थितम मनः. तर एखादा म्हणेल की म्हणून काय झालं, म्हणजे सो व्हॉट, त्याचं किम, असं काय त्याचं महत्त्व आहे? तर समम ब्रह्म, कारण मुळात ब्रह्म जे आहे तेच साम्यावस्थेमध्ये असतं. ब्रह्माच्या ठिकाणी वैषम्य नाही, विषमता नाही. तशाच प्रकारे त्या लोकांच्या मध्ये सुद्धा ज्यांचं मन साम्यामध्ये स्थिर झालेले आहे, विषमता नाही, ते कोण आहेत? तर पंडिताः समदर्शिनः, सर्वत्र सारखेपणाने पाहणारे पंडित. पंडित म्हटल्यानंतर आपल्याला असं कोणतरी विद्वान मनुष्य वगैरे वगैरे असं वाटतं आणि असतोच. म्हणजे खूप वाचलेलं असतं, खूप ऐकलेलं असतं, खूप पोथ्या, पुराणं, शास्त्र, व्याकरण, व्युत्पत्ती, काय 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 नाही ते बोला, श्रवण झालेलं असतं कुठेतरी आणखी चांगल्या मोठ्या महागुरूकडे. तर तो पंडित असतो. आणि तो पंडित कसा असला पाहिजे? तर अशाही प्रकारचे पंडित आहे बरं का. तुकोबारायांनी ज्यांचं वर्णन केलं आहे ते वर्णन ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की पंडित पाहता वाटे सुख, पंडित म्हणता वाटे सुख, परी तो पाहता अवघा मूर्ख. का? पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तर तो अवघे समब्रह्म नेणे म्हणून तो मूर्ख आहे. तर पंडिताचं वैशिष्ट्य काय की समब्रह्म त्यांनी ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तो जेव्हा जगात व्यवहार करतो इतरांशी तेव्हा त्या व्यवहारात प्रतिबिंब झालं पाहिजे. म्हणून खरा पंडित कोणता? समब्रह्म पाहणारा. आणि तुकोबाराय म्हणतात तो खोटा पंडित कोणता? मूर्ख पंडित कोणता? समब्रह्म नेणे, जो ब्रह्म सम आहे हे जाणत नाही. आणि हे अनेकांनी सांगितलेले आहे संत परंपरेमध्ये. उदाहरणार्थ एकनाथ महाराजांचा फार चांगला अभंग आहे, ब्रह्म सर्वगत सदा सम. पहा, ब्रह्म सगळ्या जीवजंतूंमध्ये आहे, सर्वत्र आहे. कुठेही एक अणुमात्र सुद्धा रिकामा नाही ब्रह्माशिवाय, सर्वत्र. तो नाही ऐसा ठाव कवन असे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे.
गगन जसं सर्वत्र असतं तसं तो देखील सर्वत्र आहे. तेव्हा ब्रह्म सर्वगत सदा सम, तेथे अनु नाही विषम. वैषम्याची वार्ताच नाही. ऐसे जाणती जे दुर्गम, ते भेटती ते भाग्यपरम. ऐसे कैसियाने भेटती ते साधू. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. फार महत्वाचा आहे. कारण एकनाथ अशा पंडितांच्या मध्ये होते. पंडित हा समदर्शीन हा, असे जे पंडित ज्यांचं वर्णन इथे केलेलं आहे भगवद्गीतेत ज्ञानेश्वरीत, त्यांचं उदाहरण जर द्यायचं झालं अशा प्रकारच्या पंडितांचं कुणीतरी, तर ते कोण असेल तर एकनाथ महाराजांचं नाव सगळ्यात आधी पुढे येतं. तर म्हणून महत्वाचे श्लोक आहेत की तो कसा समदर्शी आहे. कसा समदर्शी आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे. तो सर्वत्र सगळ्यांना सारखं बघतो, एकाच दृष्टिकोनातून बघतो, सारखं वागवतो. कोणाकोणाला ही उदाहरणं दिलीत बरं का. सगळ्यांना म्हटल्यानंतर लगेच सगळ्यांची नावं तर घेता येणं शक्य नाही. उदाहरणं दिली. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, की जो ब्राह्मण विद्येने आणि विनयाने संपन्न आहे असा ब्राह्मण. गवी, गाय बैल जे कोणी असतील ते. हस्तिनी, हत्ती. शुनीचैव, कुत्रा. श्वपाकेच, चांडाळ. या सगळ्यांना तो समदृष्टीने पाहतो किंवा ते समदृष्टीने पाहतात. कारण अनेक वचन आहे. पंडिता हा समदर्शिनः. आणि त्यांनी इथंच सर्ग जिंकला, कारण त्यांचं मन साम्यावस्थेमध्ये स्थिर आहे, म्हणजेच ब्रह्मात स्थिर आहे. ब्रह्म हे सम आहे. ब्रह्म सर्वत्र सदा सम. अणु नाही विषम. अमक्यामध्ये कमी आहे आणि तमक्यामध्ये जास्त आहे अशी विषम वाटणी ब्रह्माची नसते. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्ञानेश्वर महाराजांनी नंतर म्हणजे ओव्यामध्ये स्पष्ट केलेलाच आहे, परंतु पहिल्यांदा या श्लोकामधला मुद्दा तुम्हाला मी सांगणार आहे. कसा आहे की आपण वेदांत हा शब्द प्रयोग करतो. तर वेदांत म्हणजे नेमकं काय. तर वेदांत म्हणजे उपनिषद. उपनिषदांना वेदांत का म्हणतात. दोन अर्थ आहेत. म्हणजे अगदी शब्दशः अर्थ घेतला तर वेदांच्या शेवटी ती येतात. संहिता, ब्राह्मण आणि उपनिषद शेवटी येतात म्हणून वेदांत. आणि वेदांचा अंत म्हणजे शेवट म्हणजे निष्कर्ष, अंतिम संदेश ज्यांच्यामध्ये आहे, जिथे आहे त्यांना वेदांत म्हटलं. तर तो कुठे आहे. तो उपनिषदांमध्ये आहे. तर म्हणून उपनिषद महत्त्वाची. तर 10 उपनिषदांना आपण जास्त महत्त्व देतो, कारण शंकराचार्यांनी 10 उपनिषदांच्यावरती भाष्य केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा दशोपनिषदे असा शब्द प्रयोग केला. अमृतनभामध्ये सुद्धा शेवटी एवं दशोपनिषदे पुढारा न ढळती पदे. तेव्हा ती मुख्य त्यांना वेदांत म्हटलं. आणि काय म्हणता येईल त्या वेदांतामधल्या तत्वज्ञानाला. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की वेगळ्या प्रकारचं उदाहरण सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्याख्यान द्यायचं ठरवलं होतं. जातपात तोडक मंडळ लाहोरचं, आर्य समाजाचे लोक होते आणि त्या लोकांचा जातीपातीवरती विश्वास नव्हता. म्हणून त्यांना असं वाटतं की आंबेडकर येतील आणि भाषण देतील चांगलं. आणि आंबेडकरांनी कबूल केलं. त्याप्रमाणे त्यांनी भाषण लिहिलं, आपलं टाईप केलं आणि पाठवलं. तर त्यातल्या काही मुद्द्यांच्यावरती त्या लोकांचा आक्षेप होता. म्हणजे समन्वयक ज्याला म्हणतो आपण किंवा संयोजक त्यांचा. ते म्हणाले की तुम्ही हे बदलून द्या. तर आंबेडकर काय त्याला तयार नव्हते. मग तपशिलात जायचं कारण नाही, फक्त मुख्य मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. मग ते रद्द झालं. ती परिषदच रद्द झाली. जातपात तोडक मंडळाचं अधिवेशन रद्द झालं आणि ते भाषण काय बाबासाहेबांना देता आलं नाही. म्हणून बाबासाहेबांनी ते छापून काढलं आणि ते आपल्यापुढे उपलब्ध आहे. आजसुद्धा आपणाला ते मिळू शकतं. तर त्या भाषणात त्याने काय सांगितलं आहे की उपनिषदांच्या सारखं तत्त्वज्ञान अतिशय श्रेष्ठ दर्जाचं आहे. कारण उपनिषदांमधल्या तत्त्वज्ञानाला त्यांनी नाव दिलं ब्रह्मवाद. ब्रह्मवाद म्हणजे काय की सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे सारख्याच प्रमाणात. आता खरं ब्रह्माचं प्रमाण नसतं, पण असं म्हणूयात की समम ही सर्वत्र काय म्हणत त्याला ब्रह्म असं म्हणू शकतो आपण. निर्दोषम वगैरे वगैरे शब्द इथले वापरून किंवा एकनाथ महाराजांच्या अभंगामधले वापरून, तुकोबरायांच्या अभंगामधले वापरून आपल्याला तसं म्हणता येईल. तर इतकं उच्च तत्वज्ञान आहे. आणि ते तत्वज्ञान जर आपण आधार मानलं आपल्या राज्य व्यवहारामध्ये, आपल्या समाज व्यवहारामध्ये,
तर अतिशय चांगला समाज निर्माण होऊ शकेल असं त्यांनी सूचित केलं. आता ज्यावेळेला त्यांनी एका बाजूला हा कॉम्प्लिमेंट दिला, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला ते हे सांगायला विसरले नाहीत की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अशी स्थिती नाही. व्यवहारामध्ये मात्र आपल्याला प्रचंड प्रमाणात विषमता दिसते. मग ते वर्णव्यवस्थेमध्ये, जाती व्यवस्थेमध्ये वगैरे वगैरे वगैरे, स्त्री पुरुष संबंधामध्ये हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. हे मी एवढ्यासाठी सांगितलं आपल्याला की उपनिषदांमध्ये हा ब्रह्मवाद आहे की जे ब्रह्म सर्व जीवमात्रांमध्ये, भूतमात्रांमध्ये वसतं, सारखं आहे, किंवा सर्व जे कुणी आहेत अगदी म्हणजे सगळे प्रकारचे, लहानातला लहान आणि मोठ्यातल्या मोठा. म्हणून मला वाटतं नाथरायांनीच म्हटलेलं आहे की अगाध तुझी दिळा आकळ कैशी न कळे, ब्रह्मा मुंगी धरुणी तुझे स्वरूप सावळे. ब्रह्मापासून तर मुंगीपर्यंत बघा केवढी व्याप्ती आहे. तुझे स्वरूप आहे म्हणजे सर्वत्र आहे. मुंगीमध्ये जो आहे तो ब्रह्मदेवामध्ये आहे. तेच तत्व, त्याला ब्रह्म म्हटलं या ठिकाणी. तर अशी अवस्था आहे प्रत्यक्ष आणि म्हणजे तात्विक स्तरावरती. पण व्यावहारिक स्तरावरती कुठेतरी गडबड झाली आपल्यामध्ये आणि नंतर या सगळ्या विकृती याच्यामध्ये शिरल्या. पण भगवद्गीता सांगताना भगवंत जेव्हा सांगतायत तेव्हा हे सांगतात अर्जुनाला की अरे तो पंडित जो असतो किंवा ते पंडित जे असतात ते सर्वत्र समब्रह्म बघतात. आणि ते कसं, तुम्हाला उदाहरण सांगतो. उपनिषदांचं मी आत्ता नाव घेतलं, 10 उपनिषद आहेत असं म्हटलं, त्याला वेदांत म्हणतात असंही मी म्हणालो. आता या उपनिषदांमध्ये महावाक्य आलेली आहेत. महावाक्य म्हणजे एक महामंत्र आहे. म्हणजे एक कॅप्सूल कशी असते, कॅप्सूल म्हणतो आपण, त्याच्यात सगळं सार भरलेलं असतं. इनकॅप्सुलेट असं म्हणतो आपण, करणं असं खचून भरलेलं असतं. तसं त्या महावाक्यामध्ये त्या सगळ्या उपनिषदाचं तत्त्वज्ञान असं भरलेलं असतं, खचून भरलेलं असतं. वेगवेगळ्या उपनिषदांची वेगवेगळी महावाक्य असतात. तर पटकन आपल्याला कुठलं महावाक्य आठवतं म्हणजे वेदांताला तुम्ही कुठल्याही विचारा तो म्हणतो की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. चांगलं आहे, म्हणजे नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही. प्रत्येकजण ब्रह्म आहेच आणि त्यामुळं मी ब्रह्म आहे असं म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण मुद्दा तिथेच नाही आहे. दुसरं पण महावाक्य आहे, तत्त्वमसी. ते दुसऱ्याला उद्देशून आहे. बरे श्वेतकेतूला उद्देशून म्हटलं असेल त्याच्या वडिलांनी वगैरे, किंवा आणखीन कुणी कोणाला म्हटलं असेल, पण आहे मुळात ते दुसऱ्याला उद्देशून. म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी. आता हा आपल्या दोघांच्या पुरता मुद्दा आहे का? नाही. बाकीच्यांचं काय करायचं? तर सर्वम खलु इदं ब्रह्म. म्हणजे तुकोबारायांनी सांगितलंय मी ब्रह्म, तू ब्रह्म, सगळंच ब्रह्म आहे. आम्ही देव, तुम्ही देव, मध्ये भेव काय असा? मी देव आहे, तू देव आहेस, सगळे देव आहेत, सर्वत्र देव आहे. तर मग घाबरायचं कुणी कुणाला? भय हे द्वैतामध्ये आणि द्वैतामुळे निर्माण होतं, अद्वैतामध्ये भय नसतं. कुणी कोणाला घाबरायचं कारण नाही. म्हणून महाराज देवाला प्रार्थना करतात की बाबा देवा, ऐसे भाग्य कै लहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. मी असं भाग्य कधी मला मिळेल की सगळ्यांच्या मधल्या ब्रह्मस्वरूपाचं मला दर्शन होईल, साक्षात्कार होईल. अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. केवढं मोठं उदात्त ध्येय आहे, केवढी मोठी विजन आहे की सगळे देव आहेत. मला असं वाटतं की उपनिषदांमधलं, वेदांच्यामधलं हेच सूत्र घेतलं, वेदांतामधलं हेच सूत्र घेतलं स्वामी विवेकानंदांनी आणि अमेरिकेत त्यांनी भाषणं दिली आणि लोक प्रचंड प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित झाले, हिंदू धर्माकडे आकर्षित झाले की अरे ही उपनिषद आहेत. थिओसॉफी नावाचा मोठा पंथ होता. ॲनी बेझंट हे नाव भारतातल्या लोकांना परिचित असतं. त्या थिओसॉफीच्या बाई होत्या. मग असे अनेक लोक होते, मॅडम ब्लॅवट्स्की होत्या, आणखीन कोण कोण वगैरे वगैरे लोक असतील. आणि त्यांनी मिळून सगळ्यांनी तो थिओसॉफीचा नावाचा धर्मपंथ स्थापन केला. आणि त्यांना आधार जर कशाचा असेल आणखीन तर तो वेदांताच्या तत्त्वज्ञानाचा. एवढं महत्त्वाचं हे तत्त्वज्ञान आहे आणि तो ब्रह्मवाद आहे. आणि ब्रह्मवादामध्ये हे सगळं आत्ता मी तुम्हाला सांगितलं. आधार एकनाथ महाराजांचा घेतला, अगदी आंबेडकरांचा सुद्धा घेतला, त्यांनाही ते मान्य होतं. आणि अर्थात एकनाथ महाराजांचा, तुकाराम महाराजांचा घेतला
आम्ही देव तुम्ही देव मध्ये भेव कशाला. तर हे जे समदर्शन आहे, आणि आता तुम्ही म्हणाल की मी सगळ्यांच्या बाबतीमध्ये काही सांगणार नाही गोष्टी, परंतु इथे ज्यांचा ज्यांचा उल्लेख आहे, शुनीचैव शपाकेच शुनी, कुत्रा. आपल्याकडे आहे ना, कथा आहे. ती कथा फक्त कथा म्हणून पाहू नका, किंवा कीर्तनात प्रवचनात सांगण्याची आणि दाद मिळवण्याची ती गोष्ट नाही. नामदेवराय भोजन करत होते आणि ते कुत्रं आलं, एक भूक लागली असेल त्याला अर्थात, आणि त्यानं त्या नामदेवरायांची भाकरी रोटी पळवली आणि नामदेवराय त्याच्या मागे लागले. आता कोणालाही काय वाटेल की त्या कुत्र्याने भाकरी आपली पळवणे त्यांना आवडलं नाही, तर त्याला फटका मारावा रस्त्यात, त्याच्याकडून ती ओरबडून घ्यावी, फेकून द्यावी, असं काहीतरी असेल. तर तसं नव्हतं. ते काय होतं की त्यांना असं वाटलं की आपण भाकरी जेव्हा खायला घेतली होती, सुरुवात करणार होतो, त्याच्यावरती थोडं तूप ओतणार होतो, तूप लावणार होतो, म्हणजे ती भाकरी मऊ पडते. आता हा कुत्रा ती भाकरी घेऊन गेला, पण तूप राहिलं, त्याला त्याचा त्रास होईल, म्हणून ते तूप त्या भाकरीवरती घालावं, रोटीवरती घालावं, म्हणून एकनाथ महाराज, नामदेव महाराज त्याच्या मागे गेले. शुनीचैव, कुत्र्याचं उदाहरण दिलं. शपाकेच, आणि आता शुनी इथे नाव नाही आहे दुसऱ्या कुठल्या प्राण्याचं, तरी ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन त्याच्यात भर टाकलेलीच आहे. फक्त एक शब्द राहिला. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा, मग हा मशकू हा गजू. ही हत्तीचं तिचा उल्लेख आहे गीतेमध्ये, गवी हस्तिनी. मशकू तो त्याला मच्छर म्हणतो, त्याचा उल्लेख नाही. हा श्वपचू हा जुजू, पहिलं इतरू हा आत्मजू. हे उरेल काय, तर इथे उल्लेख कोणाचा नाही, इथे गाढवाचा उल्लेख नाही. तो गीतेत पण नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांनी भर टाकली नाही. पण व्यवहारामध्ये, प्रत्यक्ष कृतीमध्ये ती भर एकनाथ महाराजांनी टाकली. आपल्याला माहिती आहे ती कथा परत सगळ्यांना. आणि हे एकनाथ महाराजांचा अभंगच सांगितला नाही, ब्रह्म सर्वत्र सदा सम आहे तो उल्लेख. रामेश्वर आणि काशी ही दोन अत्यंत महत्त्वाची ठिकाणं मानली जातात. काशीला समुद्र आहे, रामेश्वराला समुद्र आहे, आणि काशीमध्ये गंगा आहे. तर गंगेची कावड रामेश्वरला न्यायची, रामेश्वराची तिकडे काशीला न्यायची. आणि एकनाथ महाराज एकदा असे गेले होते घेऊन कावड, आणि रस्त्यामध्ये त्यांना असा वालुकामय प्रदेश होता, आणि तिथे एक गाढव दिसलं, आणि पाण्यावाचून ते तरफडत अगदी मरणपंथावरती होतं, ते मरणोन्मुख होतं. काही वेळ जर त्याला पाणी मिळालं नसतं ते मेलं असतं. आता एकनाथ महाराज एकटे थोडेच असणार, त्यांच्याबरोबर अनेक लोक असणार. तो जथाच्या जथा जातो ना सगळा यात्रेकरूंचा. तर एकनाथ महाराजांनी ते पाहिलं, बाकीच्यांनाही ते पाहिलं. बाकीच्या कोणाला त्याचं काहीही वाटलं नाही, कारण ते पंडिता समदर्शिना या वर्गात मोडणारे नव्हते. एकनाथांनी पाहिलं, त्यांचं मन द्रवलं, त्यांच्या लक्षात आलं की अरे, गाढवाचा आत्मा आणि आपला आत्मा समब्रह्म. ते गेले तिथं. त्यांनी ती कावडीमधलं ते जे असतं, ज्याच्यात पाणी ठेवलं जातं, ते भांडं ते उघडलं आणि त्या गाढवाला पाणी पाजलं. समब्रह्म आहे, असं पंडित आहे, समदर्शी पंडित एकनाथ महाराजांच्या सारखा. आता वेगळ्या पद्धतीने हे ज्ञानेश्वर महाराजांनाही लागू पडतं, पण वेगळ्या पद्धतीने. त्यांनी काही असं कोणाला पाणी बिणी पाजायचा प्रसंग नाही येतो, पण सगळ्यांना माहिती असलेला प्रसंग आहे. पैठणला गेले, शुद्धीपत्र वगैरे जे काही मिळवायचं होतं ते त्यासाठी, आणि ब्रह्मसभा बसली होती. सगळे मोठमोठे विद्वान पंडित, शेटे, महाजन गावातले बसले. सगळ्या पोथ्या पुराणं आणल्या असतील, शास्त्र आणलं असेल, स्मृतिग्रंथ आणले असतील, कारण त्यावेळेला पैठण हे केंद्रच होतं ना. यादवांचं राज्य होतं, पलीकडे देवगिरी राजधानी होती, आणि हा इथे सभा बसली, धर्मसभा पैठणमध्ये. मोठं महान तीर्थ, दक्षिणची काशी म्हणतात पैठणला. आणि तिथे सभेमध्ये सुरुवात झाली, आणि प्रत्येकजण सांगतो, आपली ओळख करून देतो ना, की मी कोण आहे, कशासाठी इथे आलेलो आहे, म्हणजे माझी फिर्याद काय आहे, कशासाठी न्याय पाहिजे.
हे म्हणजे फिर्यादी होते एक प्रकारचे, न्याय मागायला गेलेले. तर त्यांना विचारलं, कोण तुम्ही, काय तुमची नावं सांगा. मग निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं. ते ज्ञानेश्वर नाव ऐकल्यानंतर त्यातला कोणीतरी हसला. कारण योगायोगानं त्याच वेळेला एक पाणभऱ्या माणूस आपल्या रेड्यावरती पाण्याची पखाल लादून चाललेला होता. तर त्या रेड्याचं नाव नेमकं योगायोगाने ज्ञानेश्वर होतं. ते का हसले लोक, त्यातला एक म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांना की अहो ते पलीकडे चाललाय ना, दिसलं का तुम्हाला तो रेडा, त्याचंही नाव ज्ञानेश्वर आहे. आणि तुम्ही जर आता अगोदर सांगत होता, कारण त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज काही सांगत असायचे, निवृत्तीनाथ काही सांगत असायचे पुराण वगैरे. तर मग जे तत्व तुमच्यामध्ये आहे ते त्याच्यामध्येच, म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही नुसतेच भूतमात्र असं म्हणणार नाही, पण नाव सुद्धा एकच आहे. तुमच्यात जे तत्व आहे ते त्याच्यामध्ये आहे का, ते महाराज म्हणाले आहे. पण मग तुम्ही आता जसा म्हणालात की वेद वगैरे सगळ्यांचं अध्ययन झालेलं आहे म्हणू शकता, तसं त्याला म्हणता येईल का. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हो म्हणता येईल. लोक सगळे बघायला लागले, हसायला लागले, अरे हा रेडा आणि असा वेद म्हणणार. तो म्हणजे लाव बरं म्हणायला. आणि मग तुम्हाला सांगतो, एक ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या पाठीवरती हात फिरवला आणि त्याला आज्ञा केली आणि वेदाचा आरंभ करता झाला पशु. प्रसिद्ध गोष्ट आहे. रेड्यामुखी वेद बोलवले ज्ञानेश्वर महाराजांनी. का शक्य झालं हे, तर त्यावेळचे काही लोक म्हणाले असतील कदाचित, म्हणजे कुठला लोक काय सगळे असतात की अरे काहीतरी जादूटोनाच यांना अवगत आहे, कुठेतरी शब्दभ्रम. म्हणजे तुम्हाला शब्दभ्रम नावाची एक कला असते. आपल्याकडे आहेत अशा प्रकारचे लोक. ते काय त्यांचं नाव, रामदास, त्यांचं आडनाव विसरलो मी, पाध्ये. तर ते असं स्वतःच शब्द काढायचा, परंतु दाखवायचं की हा बावला बोलतोय. तसं काहीतरी केलं की काय, असं एखाद्याला वाटलं असेल. पण तसं नाही, ती तो जादूटोणा नव्हता, ते काही नव्हतं. खरोखर जर आपल्यामध्ये एकच चैतन्य तत्व असेल, ब्रह्म म्हणजे शेवटी काय, ब्रह्म म्हणजे चैतन्य तत्व, ज्याच्यामुळे आपण जिवंत असतो, ज्याच्यामुळे आपण कृती करू शकतो. या सगळ्या याचा आधार जर कुठला असेल आपल्या वेदांताच्या तत्वज्ञानानुसार, तर तो हे चैतन्य तत्व आहे आपल्यामध्ये सगळ्यामध्ये सारखं असलेलं. निर्जीव पदार्थ आणि सजीव पदार्थ याच्यामध्ये फरक काय मग, की निर्जीवामध्ये ते चैतन्य नसतं. खरं तर ते सुद्धा अत्यंत डिजेनरेट, म्हणजे खूप खूप खालच्या स्तरावर निर्जीवात सुद्धा असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज तिथेच थांबले नाहीत. रेड्याच्या मुखी वेद बोलवले म्हणजे सगळ्या सजीवांच्या मध्ये ते आहे हे त्यांनी सिद्ध केलं. आणि नंतरचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे, चांगदेव ज्या वेळेला आला, आपण सगळी कथा सांगतो, ऐकतो, त्याचा पाठीमागचं तत्व लक्षात येत नाही, आपला अर्थ लक्षात येत नाही, त्याचं ध्वनीत त्याने काय ध्वनीत होतं ते लक्षात येत नाही. चांगदेव आले वाघावरती बसून, आणि ही भावंड बसली होती एका भिंतीवरती. असं अर्धवट बांधकाम वगैरे झालेलं असेल, कदाचित पडलेली असेल कोणास ठाऊक, पण अर्धवट अशी. तर त्या भिंतीवरती बसले होते ऊनबिन खात सकाळच्या प्रहरी गप्पा मारीत. आणि तिकडनं ही स्वारी आली चांगदेवांची, वाघावरती बसलेली, हातामध्ये म्हणजे चाबूक कशाचा, तर तो सर्पाचा. आणि शिष्य शाखा सगळे, कुणी शंख वाजवते, कुणी काय करते, सगळे जटाधारी लोक. हा 1400 वर्षांचा योगी म्हटले. आणि त्यांनी पाहिलं तर निवृत्तीनाथ म्हणाले, अरे हे आपल्या भेटीला येत आहेत, महापुरुष आहेत म्हटले, तर यांना आता यांच्याच पद्धतीने आपण सामोरं गेलं पाहिजे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, यांच्याच पद्धतीने काय, ते यांच्यापेक्षा पुढच्या पद्धतीने जाऊ आपण सामोरं. त्यांनी वाघाला आणलं होतं. आता वाघाला आणण्याचं काम खरं तर एखादा सर्कसवालाही करू शकला असता, त्यासाठी योगी कशाला पाहिजे. अभ्यासाचे बळे एकी गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. हे ज्ञानेश्वरीमध्येच आहे. असा जर अभ्यास केला, सराव केला, रियाज केला, तर वाघ साप सुद्धा आपण पाळू शकतो. तर त्यासाठी योग कशाला. पण ठीक आहे, ते योगी होते आणि त्यांनी त्यांच्या त्या सामर्थ्यानं सगळ्यांना वश्य केलं होतं, उत्तम आहे. आता वाघाच्या पुढे काय आणायचं, वाघाच्या पुढे सिंह आणायचा, वाघापेक्षा भारी, ते कदाचित त्यांना करता आलं असतं ज्ञानेश्वर महाराजांना. पण मग काय झालं असतं की अरे सजीव चालतोच, हा दुसरा सजीव आणला, कदाचित त्याच्यापेक्षा भारी असेल, पण तो चालणार, याच्यात नवल काय. तर मग त्यांनी त्या भिंतीला आज्ञा केली की तू चल म्हणले. आणि मग इकडनं चांगदेवांची स्वारी येत आहे वाघावरती बसून, आणि इकडं ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची 3 भावंडी ज्या भिंतीवरती बसले, ती भिंतच चालत नाही.
म्हणजे जडामध्ये सुद्धा तत्व आहे ते चैतन्याचं, खूप खूप खालच्या पातळीवरती आहे. आपण भाग्यवान का आहोत? जडापेक्षा सजीव ही वरची कॅटेगरी झाली. सजीवांमध्ये परत तुम्हाला सांगतो किती प्राणी असतात खालच्या स्तराचे, एकपेशीय असतात अमिबासारखे, मग पुढे चतुष्पाद असतील, सरपटणारे असतील, पक्षी उडणारे असतील, आणि सगळ्यात शेवटी माणूस आहे की माणसामध्ये बुद्धी निजज्ञान घातले देही. एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे भागवतामध्ये की काय फरक आहे नेमका, की माणसाला जे तयार केलं ईश्वरानं, तयार करून थांबला नाही नुसता, बाकीच्या प्राण्यांप्रमाणे तयार केला आणि सोडून नाही दिलं, तर निजज्ञान घातले देही. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला आपण कोण आहोत याचं ज्ञान करून घेता येतं. आणि त्या ज्ञानाने काय निष्पन्न होतं, तुकोबारायांचा अभंग बघायचा की आम्ही देव, आपण ईश्वराचंच स्वरूप आहोत. पण ज्या ईश्वराचं आपण स्वरूप आहोत तो ईश्वर सगळ्यांच्या मध्ये आहे, समभावाने आहे. म्हणून निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता. मग हा मशकू, हा गजू, की हा श्वपचू, हा द्विजू. आता श्वपचू म्हटलंय ना, मग अशी मी त्या काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या उपलब्ध असणाऱ्या. इथेही तुम्हाला एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये दिसतं. ते अंत्यजाचं पोर वाळवंटात चुकलं होतं, उघडवागडं ऐन दुपार, तर ते यांनी पाहिलं, तिथे गेले, त्याला उचललं, कडेवरती घेतलं आणि पत्ता विचारला आणि त्या वस्तीमध्ये गेले, त्याच्या घरात त्याला पोचवलं. पण जाण्यापूर्वी आपल्या घरी त्याला नेलं, चांगलं आंघोळ पांघोळ घातली, पुसलं, खाऊ घातलं, भुकेलं होतं भर दुपारी, आणि घरी सोडलं. तर हे पैठणच्या ब्राह्मणांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली, धर्म बुडवला वगैरे वगैरे वगैरे. तर पंडिता हा समदर्शिना. का असं वाटलं एकनाथ महाराजांना? कारण त्यांना तो जरी शपच असला तरी त्याच्यामधला आत्मा त्यांना दिसला, त्याच्यामधलं चैतन्य तत्व त्यांना दिसलं. आणि म्हणून म्हणजे हे नुसते श्लोक नाही आहेत, हे नुसते ओवे नाही आहेत. या श्लोकांचं, या ओव्यांचं काय म्हणतात त्याला, प्रत्यक्षीकरण संतांच्या चरित्रात झालेलं असं तुम्हाला दिसेल. म्हणून संतांचं वेगळेपण आहे. मी जे सांगितलं की संत कोणाला म्हणायचं, हे संत आहेत अशा प्रकारे वागणारे लोक. हे पंडित जे की जिथे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी म्हटले की जिथे संत शब्द आणतात बरोबर. कर्म करणारा माणूस जेव्हा ते म्हणतात, आपण पाहिलं अगोदरच्या कालच्या परवाच्या प्रवचनामध्ये, बरोबर तिथे योगाच्या ठिकाणी ते संत शब्द आणतात. तर हा जो पंडित आहे तो खऱ्या अर्थाने पंडित तोची भला असा आहे ते, की जो नित्य भजे जो विठ्ठला अवघे समब्रह्म पाय. समब्रह्म जो पाहतो तो खरा पंडित. ना तरी हे धेनू हे श्वान. नामदेवरायांचा मगाचा उल्लेख झाला, एक गुरु एक हीन, हे असो कैसे स्वप्न जागतया, याचं भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला व्हावा. जोपर्यंत मीची जाणीव आहे, मी वेगळा कोणीतरी आहे याची जाणीव आहे, तोपर्यंत दुसरे वेगळे आहेत याची जाणीव आहे. एकदा मुळाचाच अहंकार जो आहे, मीपणाच जर नष्ट झाला तर तूपणा नष्ट होईल. म्हणून खरं तर त्याच्या अगोदरचा एक श्लोक आहे, तो मी आता सांगत नाही, परंतु त्या श्लोकामध्ये ज्ञान निर्धूष कल्मषहा अशा प्रकारचा उल्लेख केला आहे ज्ञानांचा. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी, ऐसे व्यापक ज्ञान भले, दयांची या हृदया घेवसित आले, दयांची समता दृष्टी बोले विशेषू काही. ही समता दृष्टी आहे, सगळ्यांकडे सारखं पाण्याची दृष्टी आहे. एक आपणपाची जैसे ते देखती विश्व तैसे. सगळं विश्व आपल्यासारखंच आहे. हे बोलणे काहीसे नवले इथू, हे काय सांगण्याची गरज आहे, हा विवेक त्यांच्यामध्ये आहे. असे ते विद्याविनय संपन्न ब्राह्मण जरी असला, हत्ती असला, गाय असली, कुत्रा असला, शपाक चांडाळ असला, तरी धेनू असली, श्वान, हे सगळं तरीसुद्धा हे जे लोक आहेत ते सगळ्यांना सारख्या दृष्टीने पाहतात. आणि त्यांनी अशा वेळेला इथे असतानाच सर्ग जिंकला, म्हणजे ते मोक्षाचे अधिकारी झाले, मोक्ष मिळाला. ते म्हणायचं म्हणून म्हणायचं की ते वेगळे आहेत.
देहाने वेगळे दिसतात, आकृतीने वेगळे दिसतात. मग तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी परत एकदा एक दृष्टांत दिलाय. जैसे ते म्हणतायत की जैसे जळाची जळलोळे, जळीची जळलोळे, ते अनिके म्हणती वेगळे कल्लोळे. ते पाण्यावरच्या लहरी कशा असतात, उमटतात, हे असो पवनाचे निमेळे, वारा आले की त्या हलतात. प्रत्यक्षात त्या लहरी म्हणजे पाणीच असतं. मग पुढे ते असं म्हणाले की तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मचितो साचे, मन साम्य आले दयाचे सर्वत्र गा. ऐसेनी समदृष्टी जो होय, ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणे आहे. मग पुढे त्याचं लक्षण सांगतात ते वगैरे वगैरे, आणि मोठं निरूपण, मोठं विवेचन ते येतं. परंतु असे जे कुणी आहेत महात्मे, संत महात्मे, त्यांचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. आणि मी तुम्हाला मागाशी म्हणालो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महापुरुषांचं वर्णन, महापुरुषांच्या कॅटेगरीचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये, आणि तिथं या समदर्शी पंडिताचं वर्णन आलेलं आहे की ज्या प्रकारचं समदर्शी पांडित्य आपल्याला सगळ्या संतांमध्ये पाहायला मिळतं, आणि म्हणून आपल्याला ते पूजनीय, वंदनीय आहेत. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.